बघा, असे प्रश्न येतात की दिलेल्या पर्यायामधून अशुद्ध शब्द ओळखा. अशुद्ध शब्द ओळखा. तिप्पट, भविष्य, साहित्य, मित्र. कोणता वेगळा आहे? का वेगळा आहे? पहिली वेलांटी पाहिजे. अगदी बरोबर. पण का? नियम काय त्याच्या मागचा? जोडाक्षर आहे ना पुढं. बरोबर, जोडाक्षर आहे. जोडाक्षराच्या आधी असलेल्या कोणत्याही अक्षराला जर वेलांटी आली, उकार आला, तर ती कोणती पाहिजे? ह्रस्व. व्हेरी गुड. तर अशा प्रकारे यातलं उत्तर येणार आहे साहित्य. तर मराठी शब्दांसाठी हा नियम लागू होतो, पण काही संस्कृत शब्द आहे, आपण मागे पण एका व्हिडिओ मध्ये पाहिले. उदाहरणार्थ परीक्षा, ईश्वर, भीष्म अशा शब्दांना मात्र दुसरीच वेलांटी येते. हे विसरायचं नाही. संस्कृत शब्दांना अपवाद मानायचा. या प्रकारचे अनेक असे नियम या पुस्तकात पण दिलेले आहेत. आपल्याला एकनाथ डोळे गुरुजींनी हे पुस्तक आपल्या वर्गासाठी भेट म्हणून दिलेलं आहे. तर आपण जे स्कॉलरशिपचे प्रश्न घेतो, नवोदयचे प्रश्न घेतो, त्यातले सगळेच्या सगळे नियम ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे दिलेले आहेत. तर सगळ्यांनी मिळून एकदा डोळे गुरुजींना आपण थँक्यू म्हणूया. ओके, धन्यवाद.